नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। नवीन सोयीस्कर मतदान केंद्राची निर्मिती करा, भाजपाचे धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन। धुळ्यात लोजपातर्फे 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने चहा कॉफीसह अन्नदानाचे होणार वाटप। धुळे लोकसभेचा उमेदवार तत्काळ बदला, श्याम सरेनाच्या समर्थकांचे दबावतंत्र आंदोलन। नंदुरबार लोकसभेच्या अपक्ष उमेदवारांनी सुरू केले मतदान जनजागृती अभियानाला सुरुवात। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। लोकसभेच्या मतदानाची टक्केवारी वाढविण्यासंदर्भात केंद्र व राज्य शासन विविध जाहिरात व कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न करताना दिसून येत आहे। कारण भारत हा जागतिक सर्वात मोठा लोकशाहीवादी देश असून प्रत्येक नागरिकांनी आपल्या मतदानाचा अधिकार चोख पद्धतीने बजवावा, जेणेकरून भारतातील लोकशाही जिवंत राहील। त्याच पार्श्वभूमीवर धुळे लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान प्रत्येक नागरिकांनी आपल्या अधिकारात बजवावा याकरिता शहरातील काही प्रभागात मतदारांची या दूरवरच्या अंतरामुळे गैरसोय होते व ते मतदान करण्यास नाखुश असतात। त्यामुळे जवळच नवीन मतदान केंद्र उभारून नवीन सोयीस्कर मतदान केंद्राची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी करीत आज खासदार डॉक्टर सुभाष भामरेंच्या नेतृत्वात भाजपातर्फे धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी भाजपा जिल्हा अध्यक्ष गंजेंद्र आंबटकर, माजी महापौर प्रदीप नाना करपे, चंदूबापू सोनार, हिरामन आप्पा गवडी यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते। आमची जी बैठक होती ती बूथच्या बाबतीत होती। काही बूथवरचं जे मतदान आहे ते 2 किलोमीटरपेक्षा जास्त होतं आणि ते जवळ कोणत्या ठिकाणी येईल असे 13 बूथचा आमचा विषय होता। तर मतदान केंद्राची चेंज करण्याबाबत आमची बैठक होती। आमच्या जिल्हाध्यक्षांनी पत्रही केलं आणि त्याचप्रमाणे काही ठिकाणी आपली तारीख डिक्लेअर होण्याच्या आधी तीर्थयात्रेवर अनेक तिकीटं बुक झालेली आहेत, त्यांना पोस्टलद्वारे मतदान करता येईल की नाही या मागणीसाठी आम्ही आलेलो। 85 वर्षापेक्षा जास्त असेल तर घरी जाऊन त्यांचं मतदान होईल, पण बाकीच्या उन्हात उभे असतील तर त्यांना मंडप, बसायची व्यवस्था, खुर्च्या या सगळ्या मागण्यासाठी आम्ही आलेलो। भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्ताने लोकजनशक्ती पार्टी रामविलास पासवानच्या वतीने धुळे शहरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती स्मारकासमोर मोफत चहा, कॉफी व अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन लोकजनशक्ती पार्टी रामविलासचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीपप्पा साळवे यांनी केलेले आहे। दरम्यान या कार्यक्रमाला धुळे लोकजनशक्ती पार्टी रामविलासच्या महिला जिल्हा अध्यक्षा शोभाताई चव्हाण, महासचिव कुंदन खरात, उपाध्यक्ष मधुकर चव्हाण, दत्तूबापू साळवे, सुरेश साळवे, पुक्या बाबा साळवे, प्रमोद सोनोने, मुरली वाघ, सागर चव्हाण, सागर परदेशी, रवींद्र नगराळे, दीपक वाघ, गौतम वाघ, संदीप त्रिभवन, रोहित बागुल, शुभम साळवे, योगेश त्रिभवन, बबलू शिंदे, सजन चौधरी यांच्यासह आदी पदाधिकारी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेणार आहेत। विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गेल्या 30 वर्षापासून लोकजनशक्ती पार्टी व कमलाकर सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या संयुक्त विद्यमानाने मध्यवर्ती पुतळा येथे विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले जात आहे। यामध्ये गोरगरीब जनतेला व तमाम धुळेकर जनतेतील जे मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन कार्यक्रमाच्या ठिकाणी येत असतात त्या सर्वांना, माता भगिनींना लोकजनशक्ती पार्टीच्या माध्यमातून स्नेहभोजनाचा लाभ दिला जातो। लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने आदरणीय आमचे नेते दिलीपप्पा साळवे व शोभाताई चव्हाण यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सदरचा कार्यक्रम हा राबविला जातो। या कार्यक्रमास विविध पक्ष संघटनातील लोक कार्यक्रमास भेट देत असतात आणि यावर्षी देखील आम्ही त्याच प्रकारेचा कार्यक्रम ठेवलेला आहे। यावर्षी येणाऱ्या सर्व भीम सैनिक माता भगिनींना स्नेहभोजनाचा लाभ लोकजनशक्ती पार्टी व कमलाकर सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या विद्यमानाने दिलीपप्पा साळवे यांच्या नेतृत्वात ठेवण्यात आलेला आहे। तरी आम्ही या मॅसेजद्वारे आम्ही संदेशा देतो व आवाहन करतो की सर्वांनी या कार्यक्रमाचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा। जय भीम, जय भारत। काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी लादलेल्या बाहेरील उमेदवार कुठल्याही स्थितीत खपून घेतला जाणार नाही। डॉक्टर शोभाताई बच्चाव यांचा पराभव करून श्यामकांत सनेर यांची ताकद पक्षाला दाखवून
देऊ असा इशारा आज धुळे जिल्ह्यातील काँग्रेसच्या नाराज कार्यकर्त्यांसह काही पदाधिकाऱ्यांनी जाहीरपणे दिला। यामुळे डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे। या कार्यकर्त्यांवर पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींना 2 दिवसाचा अल्टिमेट दिलेला असून त्याची उद्या मुदत संपत आहे। दरम्यान लवकरात लवकर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी हा निर्णय बदलण्यात यावा अशी मागणी देखील कार्यकर्त्यांकडून आज केली गेली। गेल्या 30 वर्षापासून म्हणजे अगदी कॉलेज जीवनापासून ज्या माणसाने स्वतःचं शून्यातून विश्व निर्माण केलं, जो गावागावात घराघरात गल्लीगल्लीत प्रत्येक घरापर्यंत जो व्यक्ती पोहोचलेला आहे, ज्याने या काँग्रेस पक्षाच्या उभारणीसाठी अहोरात्र अशी मेहनत घेतलेली आहे आणि एक स्वतःचं एक मोठं विश्व या जिल्ह्यामध्ये निर्माण केलेलं आहे आणि अशा या माणसाला डावलून फक्त बाहेरचा उमेदवार की ज्या उमेदवाराला जिल्ह्यामध्ये या लोकसभा क्षेत्रामध्ये कोणीही ओळखत नाही, ज्याची सुरुवात ABCD पासून करावी लागणार आहे, अशा उमेदवाराचा आम्ही कसा प्रचार करावा असा आमच्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। आणि म्हणून आम्ही असं ठरवलं आहे, आम्ही तर भाजपला मतदान करणार नाहीत, मदत करणार नाहीत, पण आम्ही बाहेरच्या उमेदवाराला देखील मदत करणार नाहीत। आमची सर्वांची भूमिका ही तटस्थ भूमिका राहील। जोपर्यंत आमचा सर्वांचा निर्णय हा पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहोचत नाही आणि इथला उमेदवार श्यामदादा यांना घोषित होत नाही, तोपर्यंत आम्ही कुठलाही निर्णय किंवा कुठलीही त्या ठिकाणी आम्ही हालचाल करणार नाहीत। शेतकरी, कष्टकरी, शेती मालाचे व्यापारी यांच्या हाकेला जलद प्रतिसाद देणारे नंदुरबार लोकसभा क्षेत्रातील अपक्ष युवा उमेदवार श्री डोंगरू बहिरम यांना शेतकरी, कष्टकरीसह सर्व क्षेत्रातील नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे। शिवाय शेतकरी, कष्टकरीसह सर्व क्षेत्रातील नागरिकांची ते स्वतः भेट घेत प्रत्येक नागरिकांनी आपल्याला मिळालेल्या मतदानाचा अधिकाराचा 100% वापर करावा। या संदर्भात ते स्वतः प्रत्येक नागरिकांची भेट घेत मतदानाचा अधिकार बजवावा व भारताची लोकशाही कायमस्वरूपी जिवंत ठेवण्यास आपण मदत करावी असे आवाहन करीत ते स्वतः अपक्ष उमेदवार डोंगरू बहिरमे त्यांच्या मतदारसंघात प्रयत्न करताना दिसून येत आहे। त्यांच्या मतदान जनजागृती अभियानाला नागरिकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे। मी जरी लोकसभातून नंदुरबार लोकसभातून अपेक्षा उमेदवारी करणार आहे, जरी मी निवडून गेलो तो अक्षरशः शेतकऱ्यांसाठी रामबाण उपाय करेल। मी पहिल्यांदा शेतकऱ्यांना एकरी 15,000 रुपये द्या दरवर्षीला, त्याच्याकडे जरी 3 एकर असेल तर त्याला 45,000 रुपये द्या दरवर्षी, अशी मी संसद भवनामध्ये माझे विचार मांडेल। तशाच प्रकारे जी 100% सूटच्या योजना आहेत ते कुठेतरी वशिला लावला जातो, त्याच प्रकारे 50% सरकार मदत करते। अशा योजना गरीब शेतकरी लाभ घेऊ शकत नाही, ज्याच्याकडे पैसे तो लाभ घेऊ शकतो। मी फक्त दिशा द्यायचा प्रयत्न करेल, ते पैसे कुठेतरी शेतकऱ्यांच्या खात्यावर डायरेक्ट येतील 15,000 रुपये दरवर्षीला। 3 एकर असेल तर 45,000 अशी मदत होईल त्याला। अशी संसद भवनामध्ये माझे विचार मांडेल आणि या गोष्टीसाठी लढण्याचा प्रयत्न करेल। तशाच प्रकारे आपला देश कृषीप्रधान देश आहे। जरी कृषीप्रधान देशमध्ये जरी 12 महिन्यातून 8 महिना 10 महिना भाव पडला जातो आणि कुठेतरी 2 महिना भाव वाढतो, तेव्हा कुठेतरी भाव वाढल्यावर शेतकऱ्याला कुठेतरी 2 पैसे भेटतात, तेवढ्याच सरकार आयात करतो। अशा गोष्टी मी आयात करू देणार नाही। अक्षरशः टमाटे असो, कांदे असो, ते फेकले जातात, तेव्हा कोणीही लक्ष देत नाही शेतकऱ्यांकडे। मात्र जेव्हा भाव वाढतो तेव्हा कुठल्या तर बाहेर देशातून आयात केला जातो। मी या गोष्टीला कुठेतरी आयात करू देणार नाही। शेतकऱ्यांना जरी 3,000 टमाटाची कॅरेट होत असेल तर 5,000 होऊ द्या, कुठल्याही बाहेर देशातून आयात करू नका। अशा गोष्टीला मी विरोध करेल। शेतकऱ्यांच्या खिशात 2 पैसे पडू द्या, अशा गोष्टीला मी सहकार्य करेल। याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात। तोपर्यंत नमस्कार।